गेस्ट रूम मध्ये कोण खोकतंय? I'll check. Ghost! 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 कोणी आहे का तिकडे? Ghost! Ghost! ग्रॅनियाची मॉम घोस्ट आला आपल्या घरी. घोस्ट प्लीज सेव्ह मी, प्लीज प्लीज कम. अरे तू ये, तू ये. म्हणजे काय पण ते भूत भूत घोस्ट आहे, घोस्ट आपल्या घरात घोस्ट आहे. ग्रॅनियाची मॉम हेल्प, त्या रूम मध्ये भूत आहे. तुला दिसलं? हो स्वतः बघा या. चेक चेक चल ना मग पुढे जा. हा चल आईलाच ना चल. ऐक तू जा पुढे. ऐक तू बघ ना. आई तू बघ ना, आई मोठी आहेस ना बघ. राम राम राम. घोस्ट काय कशाला ओरडताय? काय करताय, काय काय करताय? काही विचारत राहते. आमच्या घरात घोस्ट आलाय, घोस्ट या रूम मध्ये. ए अनिका जरा गप्पीस का? अगं घोस्ट काय घोस्ट, गेस्ट आहेत ते आपले. गेस्ट कुणाचे? तुझे काय ग? हे घर म्हणजे काय धर्मशाळा आहे? हा, कोणी यावं आणि राहावं म्हणून? पुढच्या 2 मिनिटात है ना बाहेर घेऊन जायचं, कळलं ना? जर का घेऊन नाही गेलीस ना मी तुला ओ कामिनी आजी, माझं नाही अन्नपूर्णा आजींचं गेस्ट आहेत ते, आणि त्यांनीच त्यासनी इथं थांबायला सांगितलं. काही काय? ए आई तू आईंशी बोल ना, असं कसं चाललंय घरात? हे ही मॅड आजी काय अजून मॅड होत चालली आहे का? हो, हॉरर मूवी प्रोड्यूस करतेय. किती स्कॅरी गेस्ट घरी आणून ठेवलेत. कसं कसं करते? ए गावच्या त्यांना सांगायचं रूमच्या बाहेर नाही पडायचं. स्कॅरी दिसतात, घाबरून जाईन ना मी. चला चल. ग्रॅनी आजी. हा आले. आई तू का करतेस हे सगळं? अरे त्या दोघी जणी जरा बाजारात गेल्या आहेत आणि यांच्यासाठी फक्त सूप तर करतेय. ओके बरं आई, त्या स्केच आर्टिस्टचा फोन आला होता. मला स्केच एकतर मी तुमच्या हातात देईन किंवा तुमच्या आईच्या हातात देईन. मग त्याला सांगितलं उद्या कार्यक्रम आहे तिथे या. त्याला कार्यक्रमाचे डिटेल्स आणि लोकेशन सेंड करतो, तो तिथे येईल. छान. उद्या मी माझ्या मोठ्या नातीचा चेहरा पाहणार. राजन, गुरुजी म्हणाले होते की तुमची मोठी नात तुमच्या आसपासच आहे, पण आपण तिला ओळखू शकत नाही. पण उद्या ते चित्र पाहिल्यावर मग काय? तेव्हाही आपली नात जवळपास कुठेतरी असेल का रे? हो आई, तू उगाच काळजी नको ना करूस. आपण तिला ओळखू याची खात्री आहे मला. मग त्या कार्यक्रमातच मी सांगणार सगळ्यांना, ही बघा माझी मोठी नात. सगळ्यांना म्हणजे अख्ख्या जगाला ओरडून सांगेन मी, गेली 18 वर्ष मी जिची वाट बघत होते ती माझी नात, तो माझ्या काळजाचा तुकडा सापडलाय. आणि राजन, माझी नात सापडली ना की तिला, तिच्या आईला गौरीला दोघींना घेऊन आपण घरी यायचंय. हो आई, त्या दोघींना सुद्धा मी लवकरच या घरात घेऊन येईन. राजन, मला सगळीजण वेडी म्हणत असतील ना रे. हा म्हणजे बरोबर आहे ना त्यांचं. जी माझी मोठी नात कशी दिसते, कुठे आहे, काय करते, काही माहिती नाहीये मला. पण तरी गेली 18 वर्ष मी तिची वाट बघते. तिच्यासाठी मी एवढी हळवी होती. मग वेडी म्हणणारच ना मला.
आजीला तिची नात म्हणजे काय असते हे नाही कळणार कोणाला. कामिनी स्वतः आजी असून सुद्धा तिला कळलं नाही हे. आजी आणि नातीच्या नात्याची क्रूर चेष्टा केली तिने. खोटी नात माझ्यासमोर आणून उभी केली. असो, तिच्याकडनं वेगळी काय अपेक्षा करणार म्हणा. तिच्या मनात जे आलं ते तिने केलं. आई, कोणी काहीही म्हणो, आपण आपला विश्वास डगमगू द्यायचा नाही असं तूच म्हणतेस ना नेहमी. बरोबर आहे तुझं. बघ, आता उद्याचा दिवस कधी उजाडतोय असं झालंय मला. अरे संक्रांत आहे उद्या. उद्याच्या शुभ दिनी मी माझ्या मोठ्या नातीचा चेहरा पाहणार. हे असं नाही होऊ शकत आहे. कोमामध्ये असलेला माणूस बाहेर कसा पडू शकतो? नाही 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 त्याला मदत आहे कोणाची तरी. याच्या मागे कोणीतरी आहे. रवी यार, इतक्या वर्षांची मेहनत श्रीकांतचं जगासमोर आला ना तर सगळी मेहनत, सगळे कष्ट वाया जातील. सगळ्या गोष्टी. सुपर्णाला जे कळलं तर सगळं. नाही 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 मला हे लक्षात यायला पाहिजे होतं यार. कोणीतरी बघितलं ना तर लवकर ये. बेसिक गोष्ट आहे ना सिक्युरिटी. सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायची, माणसांवर. कुठे होता तू? सर इकडे सगळं गोंधळ चालू होतं. माझं डोकंच काम कर यार, आणि ते तुम्हीच सांगितलेलं ना सिद्धू सरांना लॉक करायला, म्हणून मी तिकडे गेलो. Shut up! मला चक्कल शिकवते. तुला पैसे देतो ना सिक्युरिटीचे. महिन्याची शेवटी मजा येते ना पैसे मोजायला. मग त्या बदल्यात काम नाही करतात तुम्हाला. बेअक्कल. सॉरी सर. तुझं सॉरी काय करू मी? आत्ताच्या आत्ता जायचं आणि त्याला शोधायचं, कळलं ना? आणि तो मिळाला नाही ना, लक्षात ठेव तुला मारीन मी. मी कुठे शोधू त्या? ते पण मीच सांगू. आकाश पाताळ एक घर, अख्खं जग पालतं घाल, मला परवा नाही. पण त्याला घेतल्याशिवाय आलास ना, खरंच तुला मारीन मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, रिकाम्या हाताने जर परत येणार असशील ना तर 4 खांदे सोबत आणायचं, कळलं? निघ! मला आता इथून निघायला हवं. जास्त वेळ थांबून चालणार नाही. दादा, तुम्हाला काय पाहिजे का? तुम्ही बसा, मी आणून देतो. बसा. नाही नको, मला जायचंय. अहो दादा, असं काय करताय? जरा थंड घ्या, तुम्ही बसा की. नाही, मला थंड गरम काही नको, मला जाऊ दे. अहो तसं नाही, थंड म्हणजे जरा तुम्ही शांत व्हा. बसा तुम्ही, बसा बसा. नको म्हटलं ना.